पुण्यात आज ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्याला ठाकरे गटातले प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेते यायला सुरुवात झालेली आहे। माजी खासदार विनायक राऊत आता आपल्या सोबत आहेत। सर, आज शिवसंकल्प मेळावा पार पडतोय आणि पुणे शहर जिल्ह्यात सगळे पदाधिकारी उपस्थित असणार आहे। काय नेमकं या मेळाव्याच्या माध्यमातून काय संदेश दिला जाणार आहे? खरं म्हणजे पुण्यामध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा संकल्प मेळावा आहे। उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही भगवा सत्ता जाहीर केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आजचा हा पुण्यातील मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे। दुर्दैवाने ह्या पावसाळ्यामध्ये संपूर्ण पुणे बुडवण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे। मुळा मोठा नदी बुजून पाणी शहरामध्ये घुसवायचं कपट कारस्थान या सरकारने आखलेलं आहे आणि कालच ह्या महाराष्ट्रातले सगळे जलविद्युत प्रकल्प म्हणजे एकूण विद्युत प्रकल्पापैकी फक्त 4 विद्युत प्रकल्प महाराष्ट्र सरकारने आपल्या ताब्यात ठेवले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बाकीच्या सर्वच्या सर्व 9 मोठे विद्युत प्रकल्प हे खाजगी उद्योगपतींच्या ताब्यात दिले। त्यामुळे महाराष्ट्र बुडवायला निघालेल्या या सरकारला विसर्जित करून पुनश्च एकदा इंडिया आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन करायचं हा निर्धार आजच्या या मेळाव्यामध्ये उपस्थित शिवसैनिक पदाधिकारी करतील आणि त्यांना त्या दृष्टीने उद्धव साहेबांचं मार्गदर्शन पूरक ठरेल। दुसरीकडे सचिन वाजेंनी आज गंभीर आरोप केलेले आहेत की त्या सचिन वाजे अनिल देशमुखांचे जे पीए ते पीएनच्या माध्यमातून अनिल देशमुख पैसे घ्यायचे अशा पद्धतीचं पत्र सुद्धा त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं आहे। बघा, सचिन वाजेचं बोलवता धनी हा भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला एक मोठा नेता आहे। हे दडून राहिलेलं नाही आहे। हे कित्येक वर्षानंतर सचिन वाजेला ही आता आठवण कशी काय झाली? मुंबई हायकोर्टाने ज्या पद्धतीने सचिन वाजेवर ताशेरे ओढलेले आहेत आणि त्याच्या गुन्हेगारी वृत्तीचं पर्दाफाश केलेला आहे, त्या सचिन वाजेचा उपयोग करून उद्धवजींची प्रतिमा मलिन करणं, अनिल देशमुखांना आरोपीच्या पिंजऱ्यात पकडणं, शरद पवार साहेबांवर आरोप करणं हा केवळ आणि केवळ कुटील डाव भारतीय जनता पक्षाचे हे नेते मंडळी करतात। त्यामुळे सचिन वाजेच्या आरोपाला काडीची किंमत नाही। पण तुम्ही जसं असता म्हणतात की त्यांचा बोलविता धनी भाजपचा नेता, कोण नेता आहे त्याचं नाव जरा स्पष्ट करा। उघड झालेलं आहे, बोलविता धनी देवेंद्र फडणवीसच आहेत। सचिन वाजेचे बोलविते धनी देवेंद्र फडणवीस आहेत। हे अख्खं महाराष्ट्र आता ते बोलू लागलेलं आहे। तसं दुसरीकडे नितेश राणे म्हणतात की या सगळ्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या कुंडल्या देवेंद्र फडणवीसांकडे आहेत आणि ती योग्य वेळ आल्यानंतर ते बाहेर काढतील। नितेश राणेच्या ढुंगणावर लात मारून भाजपाने त्याची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केलेली आहे। त्यामुळे फक्त गिर गए तो भी टांग ऊपर असं म्हणणारा तो टिल्ल्या आहे। त्याच्या आरोपांना आम्ही फार किंमत देत नाही। पण आजच्या त्यांनी आज जो मेळावा होतोय तुमचा शिवसंकल्प मेळावा त्याला सुद्धा अली संकल्प मेळावा असं नाव दिलं पाहिजे होतं असं उपरोधिक टीका कोण नितेश राणेच बोलतोय। असे पूर्व पीठिकाच अशा पद्धतीने गलित गात्र झालेली आहे। आता त्याने ह्या मेळाव्याचं वर्णन कोणत्या शब्दात करायचं त्यापेक्षा उद्धवजी भारतीय जनता पक्षाचा बुरका कसा आज उतरवतील हे दिसून येईल त्यांच्या भाषणामध्ये। धन्यवाद राऊत साहेब। तर आजचा मेळावा हा पार पडणार आहे आणि दुसरीकडे सचिन वाजेंनी जे काही आरोप केलेले आहेत त्याला प्रत्युत्तर सुद्धा विनायक राऊतांनी दिलंय। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।